नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण संच या प्रकरणाला सुरुवात केली होती. इयत्ता 9वी पहिलं प्रकरण संच. कालच्या व्हिडिओमध्ये आपण संच म्हणजे काय आणि संच लिहिण्याच्या पद्धती आपण पाहिल्या. आता आपल्याला पुढे जायचं आहे. संचांचे प्रकार आपल्याला पाहिजे. संचांचे प्रकार. आता याच्यामध्ये संचांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे एक घटक संच. एक घटक संच. विद्यार्थी मित्रांनो, नावातच सगळं आलंय की ज्या संचामध्ये एकच घटक असतो तर त्या संचाला एक घटक संच म्हणतात. ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच म्हणतात. ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, ए बरोबर महिरपी कंसात 2. आता ए या संचामध्ये 2 हा एक आणि एकच घटक आहे आणि म्हणून या संचाला काय म्हणायचं, एक घटक संच असं म्हटलं जातं. ए या संचामध्ये 2 हा एक आणि एकच घटक आहे म्हणून या संचाला काय म्हणायचं, एक घटक संच. आता दुसरा प्रकार आहे रिक्त संच. आता मला सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो माहिती असेल रिक्त म्हणजे काय, रिकामा. म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नसतो. एकही घटक नसतो म्हणजे काय, शून्य पण नाही. एकही घटक नसतो म्हणजे काय, शून्य पण नाही. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो किंवा ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो तर त्या संचाला रिक्त संच असतात. ज्या संचामध्ये दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच म्हणतात. आता हा जो रिक्त संच आहे तर तो रिकामा महिरपी कंस किंवा फाय या चिन्हाने करायचं. या चिन्हाला काय म्हणायचं, फाय. या चिन्हाने दाखवायचं. रिकामा महिरपी कंस किंवा फाय या चिन्हाने हा संच काय केला जातो, दाखवला जातो. आता उदाहरणार्थ बघा. उदाहरणार्थ रिक्त संचाचं हे उदाहरण चालेल. समजा आपल्याला असं दिलं बी बरोबर महिरपी कंसात एक्स उभी रे एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, तर 1 2 3 4 अनंत. अनंत म्हणजे किती. आता 2 आणि 3 मध्ये नैसर्गिक संख्या नाही. 2 आणि 3 मध्ये नैसर्गिक संख्या नाही म्हणून बी बरोबर हा रिकामा महिरपी कंस किंवा काय लिहायचं, फाय. म्हणजे अशा पद्धतीने हा रिक्त संच काय केला जातो, दाखवला जातो.
हे दोन प्रकार झाले विद्यार्थी मित्रांनो, एक घटक संच आणि रिक्त संच. आता आपल्याला पुढचा प्रकार पाहायचा आहे, शांत संच. शांत संच. शांत याचा अर्थ मर्यादित घटक. ज्या संचामध्ये मर्यादित घटक असतात, म्हणजे ते आपल्याला मोजता येतात, तर अशा संचाला काय म्हटलं जातं, शांत संच. किंवा जो संच रिक्त असतो तो सुद्धा काय असतो, शांत संच असतो. जो संच रिक्त आहे, जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचामध्ये मर्यादित घटक असतात, व ते मोजता येतात, अशा संचास शांत संच म्हणतात. अशा संचास शांत संच म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते आपल्याला काय करता येतात, मोजता येतात. किंवा जो रिक्त संच असतो त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, शांत संच असं. आता या शांत संचाचं आपल्याला काय करायचंय, उदाहरण पाहिजे. उदाहरणार्थ समजा आपल्याला असं दिलं, सी बरोबर महिरपी कंसात पी उभी रेघ, पी ही 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे. विभाज्य संख्या आहे, 4 ने विभाज्य संख्या आहे. आता म्हणजे हे आपल्याला कुठल्या पद्धतीमध्ये दिले, हे आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये दिले. मग ते पहिल्यांदा यादी पद्धतीमध्ये करून घेऊ. ते पहिल्यांदा काय करून घेऊ, यादी पद्धतीमध्ये करून घेऊ. मग सी बरोबर, आता 1 ते 22 मध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत तर त्याला 4 ने भाग जातो का नाही ते पाहायचं. म्हणजे ज्या ज्या संख्यांना 4 ने भाग जाईल त्या काय होणार आहे, विभाज्य संख्या होणार. आता बघा 4 ला 4 ने भाग जातो म्हणजे 4, 8 ला 4 ने भाग जातो, 4 4 ने वाढवा, 12 ला 4 ने भाग जातो, 16 ला 4 ने भाग जातो, 20 ला 4 ने भाग जातो. आता 21 आणि 22 ला 4 ने भाग जातो का, नाही. मग 4, 8, 12, 16 आणि 20 या सगळ्या संख्यांना 4 ने भाग जातो, म्हणून या 4च्या काय झाल्या, विभाज्य संख्या. 4च्या काय झाल्या, विभाज्य संख्या झाल्या. आता म्हणजे सी या संचामध्ये किती घटक आहेत, 5 घटक आहेत. म्हणजे मर्यादित घटक आहेत, ते आपल्याला मोजता आले की किती, 1 2 3 4 5. म्हणजे हे आपल्याला मोजता येत आहेत, हे मर्यादित घटक आहे. म्हणून सी हा संच काय आहे, शांत संच आहे. सी हा शांत संच आहे, कारण यातील घटक मर्यादित असून मोजता येतात. यातील घटक मर्यादित असून मोजता येतात, म्हणून हा काय झाला, शांत संच. म्हणजे असा हा त्याचा काय तिसरा प्रकार आहे. शांत संचाचा शांत संच हा संचाचा तिसरा प्रकार. आता पुढचा संच आपण पाहू. पुढचा प्रकार, संचाचा पुढचा प्रकार अनंत संच. आता इथे सुद्धा नावात झाला अनंत म्हणजे काय, कितीही, अमर्यादित. म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित आहे
किंवा अमर्यादित असते, मोजता येत नाही त्यातले घटक, तर त्याला काय म्हटलं जातं? अनंत संच. ज्या संचातील घटक घटकांची म्हणतो, आणखी स्पष्ट होईल, ज्या संचातील घटकांची संख्या, ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते, अमर्यादित असते म्हणजे किती घटक असतात? अनंत घटक असतात, अमर्यादित असते व मोजता येत नाही, त्या संचास अनंत संच म्हणतात. अनंत संच म्हणतात. म्हणजे आता उदाहरणार्थ मित्रांनो बघा, विद्यार्थी मित्रांनो, n बरोबर 1 2 3 4 अनंत. अनंत म्हणजे याच्या पुढे किती संख्या? असंख्य संख्या येते. हा नैसर्गिक संख्या संच आहे की ज्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि असंख्य संख्या असतात, म्हणून हा संच काय झाला? अनंत संच. मग आता बघा, आपण पाहिलेलं नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, परिमेय संख्या संच, वास्तव संख्या संच, हे सगळे काय? अनंत संच. हे सगळे काय? अनंत संच आहेत. त्या सगळ्यांचा समावेश अनंत संचामध्ये होत असतो. आता आणखीन एक प्रकार आहे आपला समान संच. समान संच. आता याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल? जर दोन संच दिलेले असतील, जर दोन संच दिलेले असतील आणि त्यातील प्रत्येक घटक सारखा असेल, प्रत्येक घटक सारखा असेल, तर त्या संचास समान संच म्हणतात. तर त्या संचास समान संच म्हणतात. म्हणजे दोन्ही संचातले घटक जर सारखे असतील तर त्याला काय म्हणायचं? समान संच. आता उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरण पाहूया की समजा आपल्याला असं दिलं a बरोबर महिरपी कंसात x उभी रेघ x बरोबर 2n, n belongs to n, 0 हे x पेक्षा लहान आहे आणि x हे 10 पेक्षा लहान आहे किंवा 10 बरोबर आहे, आणि b बरोबर दिले आपल्याला महिरपी कंसात y उभी रेघ y ही समसंख्या, ही समसंख्या. पण कशी आहे समसंख्या? तर 1 हे y पेक्षा लहान आहे किंवा बरोबर आहे आणि y हे 10 पेक्षा लहान आहे किंवा बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे दोन्ही संच आपल्याला कुठल्या पद्धतीने दिले? गुणधर्म पद्धतीने दिले. त्याचं पहिल्यांदा यादी पद्धतीमध्ये रूपांतर करून द्यायचं. आता बघा, a बरोबर महिरपी कंसात, आता इथे काय दिले बघा, x उभी रेघ x बरोबर 2n. 2n याचा अर्थ काय? की 2 च्या पटीतल्या संख्या. 2n याचा अर्थ काय? 2 च्या पटीतल्या संख्या. पण कशा आहे? नैसर्गिक संख्या. बघा इथे दिले n बिलॉंग्स टू n, म्हणजे याच्या ही जी संख्या आहे तर ती नैसर्गिक संख्या आहे, संख्या संचातली. पण कशी? शून्यापेक्षा मोठी, कारण नैसर्गिक संख्येची सुरुवातच 1 पासून होते. म्हणजे शून्यापेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान किंवा 10 बरोबर. अशा संख्या कोणत्या? शून्यापेक्षा मोठी आणि 10च्या बरोबर
तर अशा दोनच्या पटीतल्या संख्या कोणत्या आहेत? तर बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8 आणि बे पंचे 10 या संख्या. 10 बरोबर आहे म्हणून 10 पण घेतले. नुसतं लहानपणाचं चिन्ह असतं असं तर आपण 10 घेतले नसते, परंतु इथे लहानपणाचे चिन्ह पण दिले आणि समान पण दिले म्हणून आपण 10 घेतले. आता बी बरोबर महिरपी कंस. आता इथे काय म्हटले? y ही समसंख्या. y ही कशी आहे? समसंख्या, परंतु कशी आहे? एकापेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान किंवा 10 बरोबर. म्हणजे आता इथे सुद्धा काय येणार आहे? 2 4 6 8 10 अशा संख्या. बघा या दोन्ही संख्यातला प्रत्येक घटक 60 आहे, समान, आणि म्हणून हे काय झाले? समान संख्या. म्हणून ए बरोबर बी, कारण दोन्ही संख्यातील घटक समान आहे, सारखे आहे. म्हणून ए बरोबर बी म्हणजे ते काय झाले? समान. असे हे संख्यांचे आपण किती प्रकार पाहिले? 5 प्रकार पाहिले. आता आपल्याला काय करायचं आहे? याच्यावरून सराव संच घ्यायचा. सराव संचातली उदाहरणं याच्यावरून आपल्याला सोडवायची. आता सराव संच 1.2 सराव संच 1.2 प्रश्न पहिला. खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाही ते सकारण म्हणजे काय? कारणासहित सांगायचं उत्तर. सकारण लिहा. म्हणजे कोणता संच समान संच आहे, कोणता नाहीये ते कारणासहित लिहायचं. आता याच्यामधला पहिला आकडा ए बरोबर महिरपी कंसात x उभी रेघ 3x - 1 बरोबर 2 महिरपी कंस पूर्ण. बी बरोबर महिरपी कंसात x उभी रेघ x नैसर्गिक संख्या आहे, पण मूळही नाही व संयुक्तही नाही. आणि सी बरोबर महिरपी कंसात x उभी रेघ x belongs to n, x उभी रेघ x belongs to n, x हे 2 पेक्षा लहान. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला a b c हे 3 संच दिले. हे आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये दिले. त्याचं आपण कशामध्ये रूपांतरण करून घ्यायचं? यादी पद्धतीमध्ये रूपांतरण करून घ्यायचं. आता तुम्ही पहिला संच ए संच पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल 3x - 1 बरोबर 2 दिले. ते लिहायचे आपण. 3x - 1 बरोबर 2 दिले. आता समजा आपण x ची किंमत 1 घेतली तर काय येते बघायचं. x बरोबर 1 घेतला तर 3 गुणिले x ची किंमत 1 - 1 बरोबर 2.
3 एक 3 वजा 1 बरोबर 2, 3 वजा 1 2, 2 बरोबर 2. म्हणजे जर आपण x ची किंमत 1 घेतली तरच दोन बाजू समान होतात. x ची किंमत 1 घेतली तरच दोन्ही बाजू काय होत आहेत समान होत आहेत. म्हणून आता काय होणार आहे, म्हणून x ची किंमत आपल्याला 1 घेतली तरच दोन्ही बाजू समान होतात. म्हणून a बरोबर महिरपी कंसात काय येणार आहे 1. a बरोबर महिरपी कंसात 1 येणार. आता b संख्येचं निरीक्षण करा. x ही नैसर्गिक संख्या आहे. आता नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते 1 पासून, बरोबर. मग आता x ही नैसर्गिक संख्या आहे, पण कशी मूळही नाही व संयुक्तही नाही. आता बघा 1 ही संख्या मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाहीये. 2 मात्र मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या, 4 संयुक्त संख्या. पण 1 ही नैसर्गिक संख्या आहे, पण ती मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाही. म्हणून याच्यामध्ये कोणता घटक येणार आहे 1. आता सी संख्येचे निरीक्षण करा. तिथे काय लिहिलंय x बिलॉंग्स टू n, म्हणजे x हा नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे. परंतु x ही संख्या कशी आहे 2 पेक्षा लहान. x ही संख्या कशी आहे 2 पेक्षा लहान. मग 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणती तर 1, म्हणजे c बरोबर 1. आता बघा या तिन्ही संख्यामधला घटक कसा आहे, घटक समान आहे. म्हणजे कोणता आहे 1. आणि म्हणून हे काय झाली समान संख्या, म्हणून a बरोबर b बरोबर c. कारण तिन्ही संख्यातील घटक समान आहे, सारखे. म्हणून हा काय हे काय झाले समान. विद्यार्थी मित्रांनो, आता हा प्रश्न पहिला आपण पाहिला. त्याच पद्धतीने प्रश्न दुसरा काय करायचा आहे सोडवायचा. आता आणखीन एक तुम्हाला प्रश्न सोडून दाखवतो. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. खाली आपल्याला वेगवेगळे संच दिले. कोणता रिक्त संच आहे ते आपल्याला काय करायचे लिहायचंय कारणाचे. बघा पहिला आकडा आपल्याला असं दिलाय a बरोबर महिरपी कंसात a उभी रेघ a ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे असं आपल्याला दिलेले. म्हणजे हे कुठल्या पद्धतीने दिले हे आपल्याला गुणधर्म पद्धतीने दिले. त्याचं आपण पहिल्यांदा काय करायचं यादी पद्धतीमध्ये रूपांतरण करायचं. आता आपल्याला नैसर्गिक संख्येची सुरुवातच मुळी 1 पासून होते. 1 2 3 4 अनंत या संख्यांना आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या. आता इथे काय म्हटलंय शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे का नाही. म्हणजे तो कसा संच होणार आहे रिक्त संच. a बरोबर रिकामा महिरपी कंस किंवा फाय म्हणून इथे लिहायचं कारण लिहायचं ना आपल्याला. म्हणून इथे मग संच a हा रिक्त संच आहे कारण शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नसते. म्हणून हा काय झाला
रिक्त संच झाला. असं कारणासहित आपण काय करायचं, याचं उत्तर द्यायचं. अजून एक उदाहरण घेऊन दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. बघा, बी बरोबर महिरपी कंसात एक्स उभी रेघ एक्स वर्ग बरोबर 0 महिरपी कंस पूर्ण. आता हे आपल्याला गुणधर्म पद्धतीत दिले, त्याचं रूपांतरण आपण यादी पद्धतीमध्ये करायचं. बी बरोबर महिरपी कंसात. आता बघा, एक्स वर्ग बरोबर 0 याचा आपण विचार करायचा. एक्स वर्ग बरोबर 0 याचा विचार करायचा. आता x ची जर किंमत आपण 0 घेतली तर काय होईल, शून्याचा वर्ग बरोबर 0. शून्याचा वर्ग काय असतो, 0 बरोबर 0. बरोबर, म्हणजे या संचामध्ये 0 हा घटक आहे. मग याला रिक्त संच म्हणता येईल का, म्हणता येणार नाही. संच बी रिक्त संच नाही, कारण या संचामध्ये 0 हा एक घटक आहे. या संचामध्ये 0 हा एक घटक आहे, म्हणून याला आपल्याला रिक्त संच म्हणता येणार नाही. अशा पद्धतीने ही उदाहरणं काय करायची, सोडवायची. आता आणखी प्रश्न चौथा घेतो. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणते शांत संच व कोणते अनंत संच आहेत ते सकारण लिहा. इथे सुद्धा कोणता संच शांत संच आहे, कोणता अनंत आहे, ते आपण आपल्याला कारण सहित लिहायचं. मग आपल्याला समजा असं दिलं, ए बरोबर महिरपी कंसात एक्स उभी रेघ एक्स हे 10 पेक्षा लहान आहे. एक्स हे 10 पेक्षा लहान आहे, परंतु एक्स ही काय, एक्स ही नैसर्गिक संख्या. एक्स ही नैसर्गिक संख्या म्हणजे थोडक्यात आपल्याला 10 पेक्षा लहान, 10 पेक्षा लहान सगळ्या काय लिहायच्यात, नैसर्गिक संख्या. आता 10 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे या संख्यातले घटक आपल्याला काय करता येतात, मोजता येतात. या संख्यातले घटक आपल्याला काय करता येतात, मोजता येतात. 1 2 3 4 5 6 8 9. म्हणजे या संख्येमध्ये 9 घटक आहेत, म्हणजे मर्यादित घटक आहे. म्हणून याला काय म्हणणार आपण, शांत संच. संच ए हा शांत संच आहे, कारण यामध्ये मर्यादित घटक असून ते मोजता येतात. म्हणून हा काय होणार आहे, शांत संच. आणखीन एक उदाहरण घेतो. बी बरोबर महिरपी कंसात वाय उभी रेघ वाय हे वजा 1 पेक्षा लहान आहे. म्हणजे वाय ही जी संख्या असणार आहे ती वजा 1 पेक्षा लहान असणार, परंतु वाय ही काय, पूर्णांक संख्या आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला वजा 1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या लिहायची. वजा 1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या लिहायची. मग बी बरोबर वजा 1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या कोणत्या आहेत, वजा 2 वजा 3 वजा 4 अनंत. अनंत म्हणजे असंख्य, अमर्याद. म्हणजे याच्यामध्ये काय, अमर्यादित संख्या मोजता येत नाही, म्हणून हा अनंत संच. संच बी अनंत
संच आहे, कारण यामध्ये अमर्यादित घटक आहे, अमर्यादित घटक आहेत. म्हणजेच आपल्याला काय करता येत नाही, मोजता येत नाही. म्हणून हा काय झाला, अनंत संच. अशा पद्धतीने सराव संच 1.2 आपल्याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संचांचे वेगवेगळे प्रकार सांगितले आणि त्याच्यावरची उदाहरणं कशी सोडवायची हे मी तुम्हाला सराव संच 1.2 वरून समजावून सांगितलं. बघा, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सरावासाठी उदाहरणं दिली. ती उदाहरणं तुम्ही सोडवा, म्हणजे तुम्हाला आणखीन ही गणितं काय करता येते, सोडवता येते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद विद्यार्थी.